हे आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. आमच्या पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला उंचावितो प्रभू. पवित्र देव बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. आज या पवित्र वारी एक वार पुन्हा आम्ही सर्वजण तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझ्या भक्तीसाठी एकत्र येत आहोत प्रभू. पवित्र देव बापा, आम्ही आभार मानित तुझ्या समोर येतो. आम्ही तुझी स्तुती करीत तुला धन्यवाद देत तुझ्या समक्षतेमध्ये येतो. पवित्र देव बापा, आम्ही आभार मानतो. मागील संपूर्ण आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला, आमचं संरक्षण केलंस, काळजी घेतली प्रभू. आमच्या सर्व गरजा तू पुरविल्यात. पवित्र देव बापा, तू आमच्या सोबत राहिलास. आम्ही मनापासून तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. पवित्र देव बापा, आज या पवित्र वारी आम्ही तुझ्या समोर येत असताना आमची विनंती आहे प्रभू, तू एक वार पुन्हा आम्हा प्रत्येकावरती दया कर प्रभू. तू आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर, आम्हास धू शुद्ध कर प्रभू. पवित्र देव बापा, आत्म्याने आणि खरेपणाने तुझी भक्ती करण्यास तू आमचं सहाय्य कर, तू आम्हास शिकव. होय देव बापा, तू आमचं सहाय्य कर. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये, त्या सामर्थ्यामध्ये, त्या सर्व प्रकारच्या सत्यामध्ये प्रभू, त्या मोकळीकतेमध्ये आज एक वार पुन्हा तू आम्हा सर्वांना स्पर्श कर देव बापा. आणि तुझ्या स्पर्शाद्वारे आज तुझ्या भक्ती मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, उत्साहित कर, उत्तेजित तू कर प्रभू. पुन्हा एक वार पवित्र देव बापा, आमचं सर्व ओझ तुझ्यावर टाकण्यासाठी तू सहाय्य कर प्रभूचे. होय पवित्र देव बापा, तुझ्या भक्ती मंदिरामध्ये आज तू प्रत्येकाला स्पर्श करण्याच्या द्वारे पवित्र देव बापा, तू आम्हास आनंदित, आशीर्वादित करावंस, तुझ्या शांतीने भरावं प्रभू. पवित्र देव बापा, आम्ही आठवण करीत आहोत पुन्हा एकदा आमच्या प्रियजनांची, जे आज दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत प्रभू. अशा प्रत्येकावरही तू दया कर प्रभू, त्यास उत्तम आरोग्य दे. आम्ही प्रार्थना करीत आहोत पवित्र देव बापा, तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर आणि देव बापा आशीर्वादित कर. जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्या प्रत्येकालाही आम्ही तुझ्या हातात देतो. पुन्हा एक वार पवित्र देव बापा, या भक्तीच्या वेळेमध्ये उत्तम प्रकारचं वातावरण आम्ही तुझ्याकडे मागतो.
तुझ्या उपस्थितीसाठी विश्वासाने तुझे आभार मानित ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वर देव बापाला धन्यवाद देऊया, त्याच्या नावाला उंचावूया. त्वत्पद छंद निरंतर राहो. 524 नंबरचं गीत उपासना संगीतातून. छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. तव इच्छा ती माझी भावी, हेच मनाला भावो, हेच मनाला भावो निरंतर, प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. निंदो बांधो कोणी मन है, प्रेम भरे ते साहो, प्रेम भरे ते साहो निरंतर, प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. दो दिवसाची यात्रा येथील, दिव्यपदी मन राहो, दिव्यपदी मन राहो निरंतर, प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. प्रेम तुझ्यावर, प्रेम जगावर, हाच मनोमन लाहो, हाच मनोमन लाहो निरंतर, प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. तव वचनी रती सतत राहो, मन येशूचे हो, मन येशूचे हो निरंतर, प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. सुचोत न मला हजार नावे, मन बापा तुझ बाहो, मन बापा तुझ बाहो निरंतर, प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. टिळक म्हणतात की 2 दिवसाची यात्रा येथील. किती दिवसांची? 2 दिवसांची. या 2 दिवसांच्या यात्रेमध्ये टिळक म्हणतात की दिव्यपदी मन राहो. आमचं जेवढं काही आयुष्य देवाने आम्हाला दिलेलं आहे, त्या आयुष्यामध्ये आमचं मन जे आहे ते
त्या दिव्य पदावर, त्या दैवी मार्गावर, त्या परमेश्वराकडं आमचं मन लागलेलं राहावं. आणि ज्या मनुष्याचा भाव विषय परमेश्वर आहे, ज्या मनुष्याने आपली भिस्त परमेश्वरावर टाकलेली आहे आणि जो या जगामध्ये परमेश्वराकरिता आहे, तो सुखी आहे, तो आनंदित आहे, तो आशीर्वादित आहे. सर्व प्रकारच्या सुखाचा अनुभव त्या व्यक्तीकडे आहे. आणि अशा व्यक्तीचं मन हे या जगातल्या गोष्टींमध्ये कधी लागत नाही. आणि म्हणून गीतकर्ता असं म्हणतो, मिळोवा ना मिळोवा आम्हा अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. गीत गाऊया उपासना संगीतातून 267 नंबरचं, मिळोवा ना मिळो आम्हा अन्न पाणी. मिळोवा ना मिळो आम्हा अन्न पाणी, अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. मिळोवा ना मिळो आम्हा अन्न पाणी, अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. अंगावर चिंत्या असोत नसोत, अंगावर चिंध्या असोत नसोत, तसेच जगात राहू आम्ही, राहू आम्ही, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. मिळोवा ना मिळो आम्हा अन्न पाणी, अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. फुलांचे शयन किंवा कंटकांचे, फुलांचे शयन किंवा कंटकांचे, इच्छेने देवाचे एक आम्हा, एक आम्हा, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. मिळोवा ना मिळो आम्हा अन्न पाणी, अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. वधस्तंभावर आम्ही टांगलेले, वधस्तंभावर आम्ही टांगलेले, तेथेच मिळाले सर्व आम्हा, सर्व आम्हा, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. मिळोवा ना मिळो आम्हा अन्न पाणी, अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. दास म्हणे ख्रिस्ते केले आम्हा मुक्त, दास म्हणे ख्रिस्ते केले आम्हा मुक्त, सेवनी आसक्त झालो त्याच्या, झालो त्याच्या, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. मिळोवा ना मिळो आम्हा अन्न पाणी, अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. अंगावर चिंध्या असो वा नसोत, तसेच जगात राहू आम्ही. आणि पाऊल आम्हाला ही गोष्ट फार चांगल्या रीतीने समजावून सांगतो की मी ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत मी समाधानी राहायला शिकलेलो आहे. मी संपन्नतेत असो अथवा मी विपन्नतेत असो, मी आहे त्या परिस्थितीमध्ये मी आनंदी राहायला, मी समाधानी राहायला मी शिकलेलो आहे. हे कोणाला शक्य होतं? ज्यांचं लक्ष परमेश्वराकडे लागलेलं आहे, ज्यांनी आपलं जीवन परमेश्वराकरिता समर्पित केलेलं आहे. आणि जसं पाऊल म्हणतो की जगणे आणि मरणे माझ्यासाठी ख्रिस्त आहे, ज्यांच्या जीवनामध्ये या प्रकारचं समर्पण आहे, तेच लोक या प्रकारे जगामध्ये सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये आनंदी आणि समाधानी असू शकतात. एक स्तोत्र यावेळेस वाचूया, स्तोत्र संहिता 91 आज वाचूया आपण.
स्तोत्रसंहिता 91. आपण पाठ करून ठेवलेल्या स्तोत्रांपैकी हे एक स्तोत्र आहे. स्तोत्रकर्ता असं म्हणतो, जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करेल. तो तुझ्यावर पाखर घालेल, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी यांची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्त्रवधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षवधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहेस. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या तळ हातांवर झेलून धरतील. तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील. तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करेन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उंच स्थळी सुरक्षित ठेवेन. तो माझा धावा करेल तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समयी मी त्याच्या जवळ राहीन. मी त्याला मुक्त करेन, मी त्याला गौरव देईन. त्याला दीर्घ आयुष्य देऊन तृप्त करेन. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्या सर्वांकरिता आशीर्वादाची करोत. स्तोत्रकर्ता यामध्ये म्हणतो की संकट समय मी त्याच्या जवळ राहील. संकट समय मी त्याच्या जवळ राहील. आमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे की जेव्हा मानवी जीवन हे सर्व प्रकारच्या संकटांनी भरलेलं आहे आणि ह्या संकटांमधून मनुष्य जात असताना तो हा विचार करतो की का परमेश्वर माझं ऐकत नाही. तो हा विचार करतो की का परमेश्वर माझ्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही. मनुष्य हा विचार करतो माझं काही चुकलं का, मी काही पाप केलं का, किंवा असं काय माझ्या जीवनामध्ये झालेलं आहे की ज्यामुळं परमेश्वर माझ्याकडे लक्ष देत नाहीये. या संकटांमधून मी जात आहे. परंतु परमेश्वराचं वचन सांगतं की संकट समय मी त्याच्या जवळ राहणार. संकट समय परमेश्वर आमच्या जवळ असतं. आम्हापैकी जर आज कोणी संकटांना तोंड देत आहे, कारण आम्ही सर्वजण जे या ठिकाणी आहोत ना, आम्हापैकी कोणीही असं नाही की ज्याच्या जीवनामध्ये अडचणींचा, समस्यांचा, संकटांचा अनुभव ज्याला नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत. ते होते, कदाचित आज असतील, ते येतच राहतील. परंतु हे परमेश्वर देवबापाचं वचन आमच्यासाठी आहे की जेव्हा जेव्हा आम्ही संकटांमधून जातो परमेश्वर देव आमच्या जवळ राहतो. आणि परमेश्वराचं आमच्या जवळ राहणे, त्याचं आमच्या सोबत राहणे हे प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी आमच्याकरिता भरपूर पुरेसं सामर्थ्य अशा प्रकारचं ते आहे. आणि म्हणून पाऊल देखील म्हणतो की जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. मी शक्तिमान आहे. कोणाच्याद्वारे? जो मला सामर्थ्य देतो, जो संकटात माझ्या जवळ राहतो, जो माझ्या समीप राहतो, त्याच्याद्वारे है ना. आणि म्हणून आम्ही परमेश्वराचे मनापासून आभार मानावे की हा परमेश्वर देव इतक्या अद्भुत रीतीने आमच्यावरती प्रेम करणार आहे, आमचं सहाय्य करणार आहे. आम्ही संकटातून जात असताना तो आमच्याकडं दुर्लक्ष करत नाही, तो आमच्याकडं पाठ करत नाही, तर तो त्या संकटांमध्ये आमच्या सोबत राहतो, आम्हाला धीर देतो, आम्हाला सर्व प्रकारचं बळ आणि सामर्थ्य देतो. आणि म्हणून त्या परमेश्वराचे आभार मानूया. परमेश्वर देवबाप त्याचं गौरव, त्याचं स्तुती, त्याची आराधना यावेळेस आपण करूया. आणि क्वायर यावेळेस पुढे येईल.
क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे परमेश्वर देई बापाच्या नावाला आपण उंचावूया. आपल्या ओठांचं जे स्तुतिरूपी फळ आहे ते आपण परमेश्वराला सादर करूया. क्वायर पुढे येईल. सभी को सलाम. आज का दिन परमेश्वर ने हमें दिखाया, इसलिए हम उसके नाम का धन्यवाद करते हैं. हम पहला गीत गाएंगे, देवराय आम्ही दीन, उपासना संगीत 558 सॉरी 658. परमेश्वर की स्तुति महिमा करते हुए हम दूसरा गीत गाएंगे, बोलो जय मिलकर जय।
बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। तेरे प्रेम की यही रीत मन में भर दे अपनी प्रेम, तेरे प्रेम की यही रीत मन में भर दे अपनी प्रेम, तेरे प्रेम के गाएगी हालेलुया, तेरे प्रेम के गाएगी। बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। क्रूस पर अपना खून बहाया, मुझ पापी को दी शिफा, क्रूस पर अपना खून बहाया, मुझ पापी को दी शिफा। मन मेरे तू बोल सदा, हालेलुया, मन मेरे तू बोल सदा। बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। तेरी कुदरत की यह शान, खुद ही दाता खुद ही दान, तेरी कुदरत की यह शान, खुद ही दाता खुद ही दान। पूरे कर मन के अरमान, हालेलुया, पूरे कर मन के अरमान। बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। खिदमत अपनी ले मुझसे, इस मंदिर में तू बसे, खिदमत अपनी ले मुझसे, इस मंदिर में तू बसे। हिंद में तेरा नाम रहे, हिंद में तेरा नाम रहे। बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। तीसरा गीत हम सबको आने वाला गीत है, हम ताली बजाएंगे गाएंगे, नाचूंगा गाऊंगा पगलों के समान। नाचूंगा गाऊंगा पगलों के समान, होश में ना रहूंगा, मेरा राजा है महान। नाचूंगा गाऊंगा पगलों के समान, होश में ना रहूंगा, मेरे राजा है महान। नाचूंगा होके अपना स्वाभिमान, हर लोग कहे से मूर्खता पर गाऊंगा, मेरा राजा है महान। नाचूंगा होके अपना
नाचूंगा गाऊंगा पगलों के समान, होश में ना रहूंगा मेरा राजा है महान। नाचूंगा गाऊंगा पगलों के समान, होश में ना रहूंगा मेरा राजा है महान। नाचूंगा होके अपना स्वाभिमान, परलोक के इस मुक्ता पर गाऊंगा मेरा राजा है परमेश्वर की महिमा के लिए हम और गीत गाएंगे। हम हुजूरी में तेरे। खूबियाँ इनमें खुदाया भर दे, अपनी सब खूबियाँ इनमें खुदाया भर दे। मैं मोहब्बत और इल्म आनंद से चमके सारे, मैं मोहब्बत और इल्म आनंद से चमके सारे।
अपने जगह पे खड़े हो जाएंगे। अपना पूरा ध्यान उसकी तरफ लगाते, अपने हाथों को उठा के हम गीत गाएंगे, सहारा मुझको चाहिए। सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा, सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा। मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा। सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा, सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा। मुझे संभाल के मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा, मुझे संभाल के मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा। सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा। कठिन है रास्ते बहुत, हर एक मोड़ पे खतर, जान को हटा दिखा दे अब मुझे सहर, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा। सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा, सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा। जहाँ के रास्तों पे मैं, जहाँ के रास्तों पे मैं अकेला चल न पाऊंगा, जो चल न चाहूं भी अगर फिसल के गिर मैं जाऊंगा। जहाँ के रास्तों पे मैं अकेला चल न पाऊंगा, जो चल न चाहूं भी
ये बोझ जो गुनाहों का, ये बोझ जो गुनाहों का मैं उठाए चल रहा, उठाएगा अगर कोई वो तू ही है मेरे खुदा। ये बोझ जो गुनाहों का मैं उठाए चल रहा, उठाएगा अगर कोई वो तू ही है मेरे खुदा। मुझे संभाल के मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा। मुझे संभाल के मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा। सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा। सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा। मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा। मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा। धन्यवाद धन्यवाद करते पिता परमेश्वर आपके नाम को। आज का दिन तूने हमें दिखाया, इसलिए आपके नाम का धन्यवाद करते। कई लोग आज का दिन देख नहीं पाए, पर आपने हमें दिखाया, इसलिए आपके नाम धन्यवाद करते। जो हमने स्तुति महिमा की है वो आपके स्वर्ग भंडार में ग्रहण कीजिए। जो अभी हम आपका वचन सुनेंगे उस वचन पे हम चल सके, आपके दास के द्वारा आप हमसे बात कीजिए, हमें आपके राह पे चलाइए। जो कलीसिया पिता आपकी आत्मा लीजिए, उन्हें आपका आशीर्वाद से भर के रखिए। हम सबको सहायता मदद कीजिए। यीशु मसीह के नाम से मांगता हूँ, आमीन। या प्रार्थना करूया। पवित्र देव बापा, पुन्हा आम्ही तुझं सहाय्य मागत आहोत। आम्हाला तुझ्या सहाय्याची गरज आहे। तुझं वचन वाचत असताना देव बापा, त्यावरती मनन करीत असताना तू आमचं सहाय्य कर। तुझ्या वचनातून तू आम्हास बोध कर। आणि परमेश्वर देव बापा, तुझी इच्छा समजण्यासाठी, तुझं वचन समजण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला विशेष स्पर्श कर। तुझं वचन जिवंत आहे, सर्व प्रकारच्या सामर्थ्याने भरलेलं आहे। देव बापा, ते सामर्थ्य आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू ओत। आम्ही तुझे आभार मानतो प्रभू। पुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हातांमध्ये देत प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक। आमेन आमेन। फिलिप्पियरास पत्र यावरती ह्या महिन्यामध्ये आपण अभ्यास करीत आहोत आणि फिलिप्पियरास पत्रावरती आपण अभ्यास करीत असताना मागच्या रविवारी आपण आनंद करणे या विषयावरती मनन केलं। आनंद करणे आणि या विषयावरती आपण मनन करत असताना पावलाला कोणकोणत्या गोष्टींमधून आनंद प्राप्त होतो। आम्ही प्रामुख्याने पाहिले की आनंदी असणे हे प्रत्येकाला आवडतं। कोणालाही असं वाटत नाही की मी दुःखी असावं, मी निराश असावं, मी हताश असावं। प्रत्येकाला असं वाटतं की मी आनंदी असावं। आणि मग आनंदी असण्यासाठी मनुष्य जो आहे हा वेगवेगळ्या माध्यमातून आनंद मिळविण्याचा प्रयत्न करत असतो। परंतु ज्यावेळेस आम्ही आध्यात्मिक मार्गाचे लोक आहोत, ज्या अर्थी आम्ही जगाचे नसून स्वर्गीय राज्याचे लोक आहोत, आणि म्हणून जग ज्या प्रकारे जगातील गोष्टीतून आनंद मिळविण्याचा प्रयत्न करतं, आम्ही स्वर्गाच्या राज्याचे नागरिक असल्यामुळं आम्हाला स्वर्गीय गोष्टींकडून आशीर्वाद कसा मिळेल यावरती आपण मागच्या वेळेस मनन केलं। आणि मग या ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत की ज्यामधून पावलाला आनंद प्राप्त होतो, कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या आठवतात का? किती गोष्टी होत्या? 4 होत्या। कोणकोणत्या?
प्रार्थना करणे, प्रार्थनेच्या माध्यमातून आनंद मिळविणे, सुवार्ता प्रसार, ख्रिस्ताची घोषणा करणे, त्यातून आनंद मिळविणे. 3, ख्रिस्ती सहभागिता जी आहे, आमचं एकत्र जे आहे त्यातून आनंद मिळविणे. 4, कोणतं होतं? 4, स्वतःला अर्पण करण्याच्या द्वारे ख्रिस्ताकरिता, प्रभूकरिता दुःख सहनामध्ये देखील आनंद करणे. आणि आम्ही पाहिलं की पाऊल जेव्हा आनंदाबद्दल बोलतो तो स्वतः दुःखात आहे, तो स्वतः जेलबंद आहे, त्या बंधनांमधून तो आनंद करण्यासाठी तो उत्तेजन देतो मंडळीला. आणि म्हणून दुःखामध्येही प्रभूकरिता दुःख सहन करणे, यातूनही आनंद प्राप्त करणे आणि प्रभूमध्ये आनंद करणे, या प्रकारे आम्ही आमच्या जीवनामध्ये आनंद या गोष्टींच्या माध्यमातून आम्ही मिळवू शकतो. आणि फक्त वचन आहे म्हणून नाही बरं, म्हणजे फक्त तुम्हाला संदेश द्यायचा आहे म्हणून नाही. जर आम्ही प्रामाणिकपणे ह्या गोष्टींकडे लक्ष लावलं आणि या गोष्टीतून आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला ना, तर तुमच्या लक्षात येईल की जगातला आनंद संपून जातो, परंतु या गोष्टींच्या माध्यमातून मिळणारा आनंद कधीच संपत नाही. जगातला आनंद तुमच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. तुमची परिस्थिती चांगली आहे तर तुम्ही आनंदी आहात, परिस्थिती प्रतिकूल आहे तर तुम्ही दुःखी आहात. परंतु या गोष्टींमधून मिळणारा आनंद जो आहे ना, हा आमच्या परिस्थितीवरती अवलंबून नाही. आणि म्हणून खरा आनंद जो आहे हा आम्हाला या ठिकाणाहून प्राप्त करून घ्यायचा आहे. आज जेव्हा पुन्हा एकदा फिलिप्पियरास पत्र आपण आपल्या समोर ठेवलेलं आहे, आजचा जो आपला विषय असणार आहे तो विषय असणार आहे प्रभू येशू ख्रिस्त, किंवा थोडासा किचकट आहे विषय. वास्तविक पाहता आज मी तुम्हाला 8 विषय देणार आहे. संदेशाचे 8 विषय आहे आणि या 8 संदेशांचा केंद्रबिंदू जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणजे ज्याला आम्ही असं म्हणू शकतो केंद्रीय संदेश, आणि या संदेशाचा केंद्रबिंदू जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. थोडासा विषय किचकट आहे, परंतु संदेश फार कठीण नसेल, तो आम्हाला सहज आणि सोपा समजेल. आणि 8 विषय मी तुम्हाला सांगितल्यानंतर एवढे 8 विषय तर आपण अर्ध्या तासात हाताळू शकत नाही. आणि म्हणून हे 8 विषय जे आहेत ना, हे तुम्ही तुमच्याकरिता 8 संदेश तुम्ही त्यातून तयार करू शकता, ज्याचा उपयोग तुम्हाला ज्या ठिकाणी वचनाची सेवा करण्याची संधी मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला करता येईल. या 8ही विषयांचा केंद्रबिंदू जो आहे तो आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त म्हणून आम्हाला पाहायला भेटतो. ज्यावेळेस आम्ही आजचा हा संदेश त्याकडे आमचं लक्ष लावतो, आम्हाला जसं या 8 विषयांचा केंद्रबिंदू प्रभू येशू ख्रिस्त आहे, आमच्या जीवनाचा केंद्रबिंदू कोण आहे, काय आहे ते, त्यावरती देखील आम्हाला एक नजर आम्हाला टाकता येईल. त्याचं देखील एक परीक्षण आम्हाला आमच्या जीवनातून करता येईल. ते करण्यासाठी देखील उत्तेजन आम्हाला या आजच्या विषयामधून प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून पहिला जो विषय आहे संदेशाचा, पहिला विषय आहे आध्यात्मिक फळांचा उगम म्हणून प्रभू येशू ख्रिस्त. आध्यात्मिक फळांचा उगम म्हणून प्रभू येशू ख्रिस्त. अध्याय 1 आणि वचन 11 यामध्ये असं म्हटलेलं आहे, आणि देवाचा गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे. आता पाऊल या फिलिप्पे येथील मंडळीला काय लिहित आहे? पाऊल फिलिप्पे येथील मंडळीला लिहित आहे की देवाचं गौरव आणि देवाची स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे, नीतिमत्वाचं फळ कोणाच्या द्वारे आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, त्या फळाने तुम्ही भरून जावे, त्या फळाने तुम्ही भरून जावे. आध्यात्मिक फळांचा उगम म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला पाहायला भेटतो. तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस आपण मागच्या महिन्यामध्ये इफिसकरास पत्राचा अभ्यास केला
त्या ठिकाणी कोणत्या फळांचा उल्लेख आला होता? प्रकाशाची फळे. बरोबर, प्रकाशाची फळे. प्रकाशाची फळे यांचा उगम कोण आहे? जगाचा प्रकाश कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश असेल. या ठिकाणी या फिलिप्पेकरासच्या पत्रामध्ये पाऊल आता नीतिमत्वाच्या फळासंदर्भात तो बोलत आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही या पत्राचा अभ्यास करतो आणि ज्यावेळेस आम्ही पावलाच्या तळमळतेकडे पाहतो, पावलाला कशाची तळमळ लागलेली माहिती आहे? पावलाला ख्रिस्ताचं नीतिमत्व प्राप्त करून घेण्याची तळमळ लागलेली आहे. पाऊल म्हणतो की मला नियमशास्त्राच्या द्वारे प्राप्त होणारं नीतिमत्व नकोय मला. पाऊल म्हणतो की मला माझ्या स्वतःचं नीतिमत्व म्हणजे जे मला नियमशास्त्रातून प्राप्त होतं, जे मला माझ्या चांगल्या कामांच्या द्वारे किंवा ज्यावर मी अभिमान बाळगावा अशा कामांच्या द्वारे, पाऊल म्हणतो की मला त्या नीतिमत्वापेक्षा मला ख्रिस्ताचं जे नीतिमत्व आहे ते नीतिमत्व मला प्राप्त करून घ्यायचं आहे. प्रियांनो, आज तुम्ही आणि मी जे सर्वजण या ठिकाणी बसलेले आहोत ना, तुम्हाला माहिती आहे आपण सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व परिधान केलेलं आहे. आम्ही ते धारण केलेलं आहे नीतिमत्व, कारण त्याशिवाय आम्ही देवाच्या समोर उभं राहण्यास पात्र नाही. जर आमच्या जीवनातून प्रभू येशू ख्रिस्ताला जर बाजूला केलं, जर आमच्या जीवनामधून प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व जर बाजूला केलं आणि जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय त्या देवासमोर उभं राहण्याचा प्रयत्न केला ना, तर प्रियांनो, आम्ही त्याच्यासमोर उभं राहू शकत नाही, भस्म होऊन जाऊ. एवढं पावित्र्य त्या परमेश्वराचं आहे. जुन्या कराराकडे तुम्ही पहा. जुन्या करारामध्ये ज्यावेळेस लोकांनी देवाची समक्षता अनुभवली ना, ते घाबरलेत आणि पळालेत त्या ठिकाणाहून. देवाचा नियम मोडल्या त्या ठिकाणी लोकांना शासन झालेलं, ताडण झालेलं, लोक गतप्राण झालेले आम्हाला माहित आहे. का? कारण देव पवित्र आहे. आज तुम्ही आणि मी त्या देवाला अब्बा बापा अशी हाक मारू शकतो. आज तुम्ही आणि मी आमच्या जीवनामध्ये काहीही सुरू असो, आम्ही त्याला हाक मारण्याचं धैर्य जे आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्राप्त झालेलं आहे. त्याचं नीतिमत्व आम्ही धारण केलेलं आहे, त्याचं नीतिमत्व आम्ही परिधान केलेलं आहे. आणि म्हणून आज आम्ही या जिवंत देवाच्या समोर आम्ही येऊ शकतो. प्रियांनो, नीतिमत्वाचं फळ म्हणून आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहू शकतो. आता हा जो विषय आहे, हा विषय जेवढा आपण खोलवरती नेऊ, हा विषय तेवढा मोठा आहे. आता हा विषय तुम्ही स्वतःसाठी तो डेव्हलप करायचा आहे. एक मात्र मी सांगेल, जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व परिधान केलेलं आहे तर ते दिसायला पाहिजे. परिधान करणे म्हणजे काय आहे? समजतो का शब्द? है ना? पांघरणे, घालणे, स्वीकारणे, वेगवेगळे अर्थ त्यातून आम्हाला शिकायला मिळतील. आम्ही जर परिधान केलेलं आहे ना, आज जर आम्ही एकमेकांकडे पाहिले तर आम्ही सांगू शकतो की आम्ही फार सुंदर कपडे परिधान केलेले आहेत. आमच्या कपड्यांचे कलर कोणते आहेत आम्ही सांगू शकतो, कारण ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतो ना, आम्हाला दिसतं. जगाला ख्रिस्ताचं नीतिमत्व जे आम्ही परिधान केलेलं आहे ते कसं दिसणार आहे? या कपड्यांसारखं दिसेल का ते? आम्ही कितीही चांगले कपडे घाला, आम्ही कितीही मोलाचे कपडे घाला, परंतु प्रियांनो, त्या कपड्यांमधून ख्रिस्ताचं जे नीतिमत्व आहे ते एवढं स्पष्टपणे दिसणार नाही जेवढं ते तुमच्या विचारांमधून दिसतं, जेवढं ते तुमच्या बोलण्यामधून दिसतं, जेवढं ते तुमच्या आचरणामधून दिसतं, जेवढं ते तुमच्या व्यवहारांमधून दिसतं. आम्ही व्यवहार करतो ना, आम्ही सर्वजण व्यवहारिक आहोत, व्यवहार करतो आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे. प्रियांनो, आमचा प्रत्येक व्यवहार देखील जो आहे ना, त्यातून देवाचं, त्या ख्रिस्ताचं नीतिमत्व आम्ही जगासमोर आम्ही ठेवू शकतो. आणि म्हणून आम्ही प्रभू येशू ख्रिस्त हा
आध्यात्मिक फळांचा उगम आहे. मग ती प्रकाशाची फळं असतील, ती नीतिमत्वाची फळं असतील, प्रियांनो ती पवित्र आत्मेची फळं असतील, सर्व आध्यात्मिक फळांचा उगम म्हणून आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहू शकतो. दुसरा विषय त्यामध्ये 1:18 मध्ये असं म्हटलेलं आहे, यापासून काय होते, निमित्ताने असो किंवा खरेपणाने असो, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते, हेच ह्यात मी आनंद करतो व करणारच. आता हे वचन तुम्हाला आठवत असेल, आपण मागच्या रविवारी पण आपण हे वचन वाचलेलं आहे. आज पुन्हा हे वचन वाचलेलं आहे. या संदर्भामध्ये यामध्ये प्रत्येक संदेशाचा विषय कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. संपूर्ण पवित्र शास्त्राचं सार काय आहे? संपूर्ण पवित्र शास्त्र आम्हाला कोणाकडे घेऊन जात आहे? जगाची निर्मिती कोणाद्वारे कोणासाठी आहे? जुन्या करारामध्ये असणारी सण आम्हाला काय शिकवतात? जुन्या करारामध्ये दिलेली नियम, आज्ञा, विधी आम्हाला कोणाकडे घेऊन जातात? संदेष्टांची ग्रंथ असतील, गीत काव्यांची पुस्तकं असतील, ग्रंथपंचक असेल, या सर्व गोष्टी मिळून आम्हाला कोणाकडे घेऊन येतात? प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन येतात. प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन येतात. प्रियांनो, संपूर्ण पवित्र शास्त्राचा जो संदेश आहे त्याचा केंद्रबिंदू जो आहे हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून तुम्ही या पवित्र शास्त्रामधून कुठलाही विषय बोलण्यासाठी घ्या, कुठलाही विषय तुम्ही संदेशासाठी घ्या, त्याचा केंद्रबिंदू हा प्रभू येशू ख्रिस्तच असणार आहे. मग तुम्ही प्रॅक्टिकल करून पहा. कुठलाही घरी गेल्यानंतर कुठलाही एक विषय घ्या आणि त्या विषयावरती संदेश तुम्ही तयार करा. तुम्हाला दिसून येईल की न कळत आम्ही ख्रिस्ताला त्या ठिकाणी गाजवत असतो, आम्ही न कळत ख्रिस्ताची घोषणा त्या ठिकाणी करत असतो. आता पाऊल या वचनामध्ये आम्हाला म्हणतो की यापासून काय होते, निमित्ताने असो किंवा खरेपणाने असो, काय होत आहे? ख्रिस्ताची घोषणा होत आहे. आणि जर ख्रिस्ताची घोषणा होत आहे, मग ती निमित्ताने असो वा खरेपणाने असो, घोषणेचा विषय जर प्रभू येशू ख्रिस्त आहे तर मला त्यात आनंद आहे आणि मी त्यामध्ये आनंद करणारच करणार, मी त्यामध्ये आनंदी असणार आहे. आणि म्हणून हा दुसरा विषय ज्याचा प्रत्येक विषयाचा केंद्रबिंदू जो आहे, प्रत्येक संदेशाचा केंद्रबिंदू जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणून आम्हाला पाहायला भेटतो. तिसरा विषय प्रियांनो, त्यामध्ये ख्रिस्त सेवेचा व जीवनाचा अति उच्च हेतू म्हणून प्रभू येशू ख्रिस्त. ख्रिस्ती सेवेचा आणि ख्रिस्ती जीवनाचा अति उंच हेतू कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आमची जी सर्व सेवा आहे, या सेवेचा हेतू काय आहे? कोणासाठी आम्ही करत आहोत? प्रभू येशू ख्रिस्तासाठी. आमचं जीवन कोणासाठी आहे? प्रभू येशू ख्रिस्तासाठी. पहिला अध्याय 20 आणि 21 वचने जर आम्ही वाचली तर त्यामध्ये आम्हाला पाहायला भेटेल, कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल, ही जी माझी अपेक्षा व आशा तिच्याप्रमाणे ते तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल हे मला ठाऊक आहे. कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. अति उंच हेतू म्हणून कशाचा? आमच्या सेवेचा अति उंच हेतू, आमच्या ख्रिस्ती जीवनाचा हेतू जो आहे हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. पाऊल या वचनामध्ये आम्हाला सांगतो की माझ्या मरण्याने, माझ्या जगण्याने, माझ्या देहाने मी आतापर्यंत करत आलो तशी सेवा मी करत राहणार आहे. कशासाठी? ख्रिस्ताचा महिमा होण्यासाठी. ख्रिस्ताचा महिमा त्यामधून होतो, ख्रिस्ताचं गौरव त्यामधून होतं. मी जी सेवा करत आहे त्या सेवेमुळं ख्रिस्त गौरविला जातो, ही अपेक्षा त्याला आहे, हा विश्वास त्याला आहे. आणि हा हेतू पुढे ठेवून पाऊल जो आहे तो त्याची सेवा करत आहे. आणि आम्ही सकाळला देखील आम्ही पाहिलं की जगणे आणि मरणे या दोनही गोष्टी त्याच्यासाठी ख्रिस्तामध्ये
लाभाचे आहे. त्याचं जगणंही ख्रिस्तासाठी आहे आणि त्याचं मरण देखील ख्रिस्तासाठी आहे प्रियांनो. आणि म्हणून हा तिसरा विषय मी तुमच्या समोर ठेवला, ख्रिस्ती सेवेचा आणि जीवनाचा अति उंच हेतू म्हणून आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडं आम्ही पाहू शकतो. चौथा हेतू, चौथा विषय जो त्यामध्ये आहे, योग्य चित्तवृत्तीचे उदाहरण आणि प्रगटीकरण आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्येच पाहायला भेटतं. योग्य चित्तवृत्तीचं उदाहरण आणि प्रगटीकरण जर आम्ही 2 अध्याय 5 ते 11 जर आम्ही वचने वाचलेत तर त्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे देवाने त्याला अति उंच केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. पाऊल या ठिकाणी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या चित्तवृत्ती संदर्भात तो सांगतो आणि किती गोष्टी तो आम्हाला त्यामध्ये सांगतो. देवाच्या स्वरूपाचा असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. देवाच्या स्वरूपाचा असणे कुठून आला प्रभू येशू ख्रिस्त? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो कुठून आला? स्वर्गातून आला. कोणाच्या सहभागितेतून आला? देवाची आणि ही देवाची सहभागिता कशी सहभागिता आहे? ही आरंभापासूनची आहे. आरंभापासूनची म्हणजे त्रैक्य जे आम्ही पाहतो त्या त्रैक्याच्या सहभागितेतून तो या जगामध्ये आला. देवाच्या स्वरूपाचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. स्वतःला त्याने रिक्त केले आणि मनुष्याच्या स्वरूपाचे होऊन दासाचे रूप त्याने धारण केले. ही चित्तवृत्ती पहा बरं. अशा प्रकारचा स्वभाव, अशा प्रकारची वृत्ती सर्व विश्वासणाऱ्यांनी धारण करावी म्हणून आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर तो असं म्हणतो की त्याने वधस्तंभावरचे मरण सोसून स्वतःला लीन केले. त्याच्या आज्ञा पालनाचा अति उंच बिंदू आम्हाला पाहायला भेटतो की वधस्तंभावरचं मरण. तुम्हाला गेतशेमनी बागेतली प्रार्थना आठवत असेल, देवा होत असेल तर हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे, परंतु माझ्या इच्छेने नाही तर तुझ्या इच्छेने. मरावं लागलं तरीही प्रामाणिक आणि आज्ञा पालन करताना आम्हाला तो पाहायला भेटतो. अशा प्रकारची चित्तवृत्ती पाऊल म्हणतो की तुम्ही देखील धारण करायची आहे. आणि त्याने या प्रकारे स्वतःला लीन केलं म्हणून पाऊल असं म्हणतो की देवाने त्याला उंच केलं. देवाने त्याला उंच केलं. देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा म्हणजे तो काय करेल? तुम्हाला उंच करेल. देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हायचं आहे. कसं लीन व्हायचं आहे? ही चित्तवृत्ती आम्हाला धारण करायची आहे. हे उदाहरण आमच्या समोर दिलेलं आहे. जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुम्ही धारण करा. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही या प्रकारची चित्तवृत्ती धारण करतो, या प्रकारच्या स्वभावाने, या प्रकारच्या वृत्तीने ज्यावेळेस आम्ही स्वतःला देवाच्या समोर घेऊन येतो, त्याच्या हातांखाली आम्ही स्वतःला लीन करतो ना प्रियांनो, कोणीही देव जे तुमच्या जीवनात करण्याच्या द्वारे तुम्हाला उंच करणार आहे त्याला कोणीही अडवू शकत नाही. त्याला कोणीही अडवू शकत नाही. परंतु ही चित्तवृत्ती पाहिजे. देवाच्या स्वरूपाचा असणे हा लाभ आहे. आमच्या जीवनामध्ये अभिमानाच्या वेगवेगळ्या गोष्टी असतील, त्या बाजूला आम्हाला साराव्या लागतील, त्या आम्हाला बाजूला ठेवाव्या लागतील.
दासाचं स्वरूप त्याने धारण केलं. आम्हाला आवडणार नाही, आम्हाला आवडणार नाही. ह्या प्रकारे स्वतःला लीन करणे. मी का लीन करू स्वतःला? माझी काय गरज आहे? ना विचार येतात ना आमच्यामध्ये, मीच का? हे तर एकमेकांच्या संदर्भातली फार दूर गोष्ट झाली प्रियांनो. कुटुंबांमध्ये ह्या गोष्टी आहेत की नाही? कुटुंबात जे रक्ताचे नाते आहेत ते म्हणतात मीच का पुढाकार घ्यायचा? नेहमी मीच का करायचं? आहे प्रियांनो, एका कुटुंबात नाही, कुटुंबांमध्ये ह्या गोष्टी आहेत, हे विचार आहेत की मीच का. प्रियांनो, आमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे. जर प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं असतं ना की मीच का जाऊ त्यांच्यासाठी, मीच का त्यांच्यासाठी त्या वधस्तंभावरचं मरण सहन करू, तर आज आमचं काय झालं असतं? आमचं काय झालं असतं प्रियांनो? आम्हाला हे समजून घ्यायचं आहे की आम्हाला ती चित्तवृत्ती ज्यावेळेस आम्ही धारण करतो प्रियांनो, आमच्यामधला तो सर्व मीपणा, आमच्यामधल्या त्या सर्व अभिमानाच्या गोष्टी, आमच्यामधल्या त्या सर्व गोष्टी बाजूला सारल्या जातात आणि आम्ही ज्या प्रकारे ख्रिस्ताने सेवा केली आम्ही ती सेवा करू लागतो. आम्ही त्या प्रकारे स्वतःला नम्र करू शकतो. आम्ही त्या प्रकारे दासाचं स्वरूप धारण करू शकतो. आम्ही इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजण्याच्या द्वारे, सेवा करण्याच्या द्वारे आम्ही स्वतःला देवाच्या हातांखाली लीन करू शकतो. आणि जर हे आम्हाला शक्य झालं तर खात्री बाळगा प्रियांनो, देव जे आम्हाला उंच करेल ना, त्यातून देवाचं मोठं गौरव होईल, देवाचं मोठं गौरव त्यामधून होईल. आणि म्हणून ख्रिस्ती सेवेचा योग्य चित्तवृत्ती आणि तिचं उदाहरण म्हणून, त्याचं प्रगटीकरण म्हणून आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडं आम्हाला पाहता येईल. प्रियांनो, 5वा विषय संदेशाचा जो आहे तो आहे त्याच्याबद्दलचे ज्ञान ही अतिउत्तम देणगी आहे, तिच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असायला पाहिजे. 5वा विषय समजला का तुम्हाला? त्याच्याबद्दलचे ज्ञान. कोणाबद्दलचे? प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलचे ज्ञान ही उत्तम देणगी आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये सर्वात उत्तम देणगी काय मिळालेली आहे? देवाने मला खूप ज्ञान दिलं, देवाने मला खूप बळ दिलं, देवाने मला खूप सुंदर सौंदर्य दिलं, देवाने मला खूप धन दिलं, देवाने मला खूप सन्मान दिला. या उत्तम देणग्या, यापेक्षा काही उत्तम आहे का? आहे. उत्तम देणगी कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. कारण जर तो आमच्या जीवनामध्ये नाही तर मग बाकीचं सगळं व्यर्थ आहे. आणि म्हणून 3रा अध्याय आणि 7 ते 14 वचने आमच्यासाठी काय सांगतात? 3रा अध्याय आणि वचन 7 पासून मी तुमच्यासाठी वाचत आहे. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्या विषयीच्या ज्ञानाच्या, पाऊल म्हणतो ख्रिस्ताविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी समजतो. म्हणजेच ख्रिस्ताविषयीचं जे ज्ञान आहे ते सर्व श्रेष्ठ आहे, बाकी इतर सर्व हानीच तो समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या खेर कचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा आणि मी त्याच्या ठाई आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे. हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी, म्हणजे कसेही करून मी मृतातून पुनरुत्थान मिळवावे. एवढ्यातच मी मिळवले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही,
तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले व मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागलो आहे. बंधूंनो, मी अद्यापही ते आपल्या कह्यात घेतले असे मानत नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. हेच एक माझे काम. पुष्कळ सारी वचने त्या ठिकाणी आपण वाचलेली आहे. 7 ते 14 वचने. काय या सर्व वचनांचा सार काय आहे? ख्रिस्ताच्या ज्ञानाचं श्रेष्ठत्व, ख्रिस्ताविषयीचं जे ज्ञान आहे त्याचं श्रेष्ठत्व, आणि त्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वापुढं पाऊल जो आहे बाकीच्या सर्व गोष्टी हानीच्या लेखतो, सर्व गोष्टी केरकचरा अशा तो लेखतो. पाऊल म्हणतो की मी त्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे त्यांना मुकलो, त्यांना मी केरकचरा त्या लेखतो. आणि हे कशासाठी मी करतो? यासाठी की मी ते मिळवावे, मी ते प्राप्त करून घ्यावे. पाऊल म्हणतो की ज्याकरिता देवाने मला आपल्या कह्यात घेतलेलं आहे ते मी माझ्या कह्यात घ्यावे. पाऊल असं म्हणतो की मी ते अद्यापही घेतलेलं नाहीये, मी ते अद्यापही मिळवलेलं नाहीये, परंतु मी त्यासाठी प्रयत्नशील आहे, मी त्यासाठी धावत आहे. आणि मी त्याकडे धावत असताना मी मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि पुढील गोष्टींकडे लक्ष लावतो. जी खूण मला नेमून दिलेली आहे, जी धाव मला नेमून दिलेली आहे त्यावरून मी धावत राहतो. आणि पाऊल म्हणतो की हेच माझं एक काम आहे. आम्ही फार बिझी आहोत ना. आमची ड्युटी आहे, आमचं कुटुंब आहे, आमचं पर्सनल लाईफ आहे, आमचं फॅमिली लाईफ आहे, आमचं सोशल लाईफ आहे, आणि आम्ही सर्वजण किती व्यस्त झालेला आहोत. पाऊल रिकामी होता, पाऊलाला दुसरा काम धंदा नव्हता. पाऊल म्हणतो मला एकच काम आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त ख्रिस्ताचं ज्ञान, त्याच्याविषयीचं ज्ञान, त्याचं नीतिमत्व आणि ते प्राप्त करून घेणे, बस हे एकच माझं काम आहे. आम्ही फार बिझी आहोत. परंतु प्रियांनो, पाऊल जे आम्हाला या ठिकाणी सांगतो की हेच माझं एक काम आहे, तोच आमच्या जीवनाचा उद्देश आहे. जर हा एक उद्देश आमच्या जीवनात सफळ होत नाही, तुम्ही या जगामध्ये कितीही यशस्वी झालात, तुम्ही या जगामध्ये कितीही मोठे झालात, काही एक अर्थ राहणार नाही जर हा एक उद्देश आम्ही साध्य केला नाही. जर ख्रिस्ताविषयीचं ज्ञान आम्हाला श्रेष्ठ वाटत नसेल, जर ते ज्ञान मिळविण्याकरिता आम्ही धडपडत नसणार, आम्ही प्रयत्नशील नसणार, जर आम्ही नेमून दिलेल्या धावेवरून धावण्यापेक्षा आम्ही इतरत्र परपडत असणार, तर प्रियांनो, शेवट ज्या वेळेस आमच्या समोर येईल ना, सर्व काही व्यर्थ झालेलं असेल. सर्व काही, जे काही आम्ही या जगामध्ये केलं ते सगळं व्यर्थ झालेलं असेल. एकच उद्देश आहे, एकच गोष्ट आहे. पाऊल मार्थेला काय म्हणाला? प्रभू येशू ख्रिस्त मार्थेला काय म्हणाला होता? किती गोष्टींचं अगत्य आहे? किंबहुना एकाच गोष्टीचं अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतलेला आहे, तिच्यापासून तो कोणीही काढून घेणार नाही. एकाच गोष्टीचं अगत्य आहे, एकच मार्ग आहे, एकच आहे प्रियांनो, एकच आहे. आणि ती एकच गोष्ट आम्हाला आमच्या जीवनामध्ये साध्य करायची, तीच एक गोष्ट आमच्या जीवनाचा केंद्रबिंदू, ती एकच गोष्ट आमच्या जीवनाचा ध्यास, हेतू, सर्व काही त्या दिशेने असायला पाहिजे. आणि जर तसं आहे तर खात्री बाळगा प्रियांनो, खात्री बाळगा की पाऊल जे या ठिकाणी सांगतो की ज्याकरिता देवाने मला आपल्या कह्यात घेतलेलं आहे, ज्याकरिता देवाने तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे, ज्याकरिता देवाने तुम्हाला आणि मला बोलावलेलं आहे, तो त्याचा उद्देश आमच्या जीवनामधून निश्चित सफळ होईल. तो आम्हाला समजो अथवा न समजो फार विचार करण्याची गरज नाही. परमेश्वर देव हा विश्वासू परमेश्वर आहे. 6वा विषय प्रियांनो, 6वा विषय, ज्याच्या दर्शनाद्वारे विश्वासणाऱ्यांचे शरीरे
नवे रूप धारण करतील. कोणाच्या दर्शनाद्वारे आमची शरीरे नवीन रूप धारण करणार आहेत? कोणाच्या? प्रभू येशू ख्रिस्ताच्या. 3 अध्याय 20 ते 21 वचने. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे. त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे दैन्य अवस्थेतील शरीर स्वतःच्या गौरव अवस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल. कोणाच्या दर्शनाने आमची दैन्य अवस्थेतील शरीरे ही रूपांतरित होतील गौरव अवस्थेमध्ये? प्रभू येशू ख्रिस्ताच्या दर्शनाने. आणि आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत. आमचं नागरिकत्व स्वर्गाचं आहे आणि तेथून हा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घ्यायला येणार आहे आणि आम्ही त्याची वाट पाहत आहोत. आणि आम्ही त्याची वाट पाहत असताना तो जेव्हा येतो तो त्याच्या सामर्थ्याने आम्हाला बदलून टाकणार आहे. आमची दैन्य अवस्थेतील शरीरे, दैन्य अवस्था म्हटलेली आहे. तुम्हाला माहिती आहे पाऊल आणखीन काय सांगतो? पाऊल या संदर्भात आम्हाला हे शिकवतो की मला जे चांगलं करावं असं वाटतं ते माझ्याकडून होत नाही आणि जे वाईट मला करायला नको ते मी करतो. तेच मी करतो. किती मी दुर्बल आहे, किती मी दुर्बल आहे. आमचं दैन्य अवस्थेतील शरीर जे आज सर्व प्रकारच्या वाईटाने भरलेलं आहे, जे सर्व प्रकारच्या पापाने भरलेलं आहे, हे शरीर जे आम्हाला आध्यात्मिक जीवनाकडं वाढू देण्यासाठी एक अडखळण म्हणून किंवा या शरीराच्या ज्या सर्व वासना आहेत, या शरीराच्या ज्या सर्व इच्छा आहेत, जर आम्ही त्या पूर्णतेकडे जर आम्ही मागं लागलो तर आमचं आध्यात्मिक जीवन हे मागं सुटून जातं. प्रियांनो, पाऊल या अवस्थेला दैन्य अवस्था म्हणतो. या शरीरांना दैन्य अवस्थेतील शरीर म्हणतो की जी आज अशक्त आहेत, जी आज कमजोर आहेत. परंतु काय होणार आहे? आम्ही ह्याच शरीरांना घेऊन त्या स्वर्गात प्रवेश करणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि ज्या गौरवी शरीराने तो स्वतः स्वर्गात गेला, ती गौरवी शरीर तो आम्हा प्रत्येकाला देणार आहे. त्या गौरवी शरीरामध्ये आमचं रूपांतर करण्यासाठी तो सामर्थ्यशाली आहे. तो सामर्थ्याने भरलेला आहे. या दैन्य अवस्थेतील शरीरे ज्यावेळेस गौरवावस्थेत रूपांतरित होतील ना प्रियांनो, काय तो आनंद असेल, काय तो आनंद असेल. आज जे सर्वजण देवाकरिता भुकेले ताहनेले झालेले आहेत आणि देवाकरिता भुकेले ताहनेले झालेले असताना ज्यावेळेस आम्ही या शरीरामध्ये अशक्त पडतो प्रियांनो, काय त्या लोकांचा आनंद असेल. ज्यावेळेस आमची भूक तहान देवाकरिता आहे आणि ज्यावेळेस त्या भूक तहानेकरिता आमची शरीरं आम्हाला साथ देतील, त्या गौरवी शरीराने ज्यावेळेस आम्ही त्याच्या समोर असणार आहोत, काय तो आनंद असेल प्रियांनो, काय तो आनंद असेल. त्याच्या दर्शनाने, त्याच्या सामर्थ्याने तो आमची ही दैन्य अवस्थेतील शरीरे गौरवी अवस्थेतील त्या शरीरामध्ये रूपांतरित करणारा तो आहे. आणि म्हणून हा 6वा विषय प्रियांनो या पत्रामधून पाऊल आमच्या समोर ठेवतो. या 6व्या विषयाचा केंद्रबिंदू देखील प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दर्शनाद्वारे, त्याच्या सामर्थ्याने आमची दैन्य अवस्थेतील शरीरे गौरव अवस्थेतील शरीरात रूपांतरित होतात. 7वा विषय ज्याचे सामर्थ्य ख्रिस्ती जीवनात अमर्याद असे आहे. ज्याचे सामर्थ्य ख्रिस्ती जीवनात अमर्याद असे आहे. किती जणांनी पाठ केलेला आहे? 4:13. अगदी बरोबर. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. देवाचं सामर्थ्य आणि मर्यादित आहे का? ते अमर्याद अशा प्रकारचे. पाऊल असं म्हणतो की त्याच्याद्वारे मी सर्व काही करण्यास शक्तिमान होतो. शक्तिमान मी होतो. कुठलीही गोष्ट माझ्यासाठी मग अशक्य अशी राहत नाही.
हे मला शक्य नाही, हे मी करू शकत नाही, असं नाही. पौल म्हणतो की जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे मी सर्व काही करण्यास शक्तिमान होतो. मी शक्तिमान आहे. आहे का आमचा हा विश्वास की आमचं सामर्थ्य देवाकडून आहे? जर तुमचं सामर्थ्य देवाकडून आहे तर मग का आम्ही जीवनामध्ये दुःखी आहोत? का आम्ही जीवनामध्ये निराश आहोत? का आम्ही हताश आहोत? का आम्ही हे म्हणतो की हे आम्हाला शक्य होणार नाही? का आम्ही म्हणतो की नाही, हे मला जमणार नाही? का आम्ही म्हणतो की मी खूप प्रयत्न केला परंतु आता मला शक्य नाही आहे? जर देव आमचं सामर्थ्य आहे, जर त्या ख्रिस्ताकडून आम्हाला सामर्थ्य मिळतं, तर तुम्ही आणि मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहोत ना. मग शक्तिमान आहोत याचा अर्थ हा नाहीये की चला कोणालाही मारू शकतो. हे आध्यात्मिक सामर्थ्य आहे प्रियांनो. तुमचा कितीही मोठा वैरी असो, कितीही मोठा शत्रू असो, तुमचं कितीही मोठं नुकसान केलेलं असेल, तुम्ही त्याला क्षमा करण्यासाठी शक्तिमान बनता. तुम्ही क्षमा मागण्यासाठी शक्तिमान बनता. तुमच्या जीवनातलं कुठलंही व्यसन असो, नाही मी खूप प्रयत्न केलं हे व्यसन सोडण्याचं, शक्तिमान आहात व्यसन सोडण्यासाठी देवाच्या सामर्थ्याने. माझ्या जीवनामधलं हे पाप सुटत नाहीये, व्यभिचाराचं असेल, वेगवेगळ्या गोष्टींचं पाप असेल, हे माझ्या जीवनातून सुटत नाहीये. शक्तिमान आहात देवाच्या सामर्थ्याने. तुम्हाला ते शक्य आहे. देवाच्या सामर्थ्याने तुम्हाला ते शक्य आहे प्रियांनो. देवाच्या सामर्थ्याने त्याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घ्या. त्याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घ्या. पहा, परमेश्वर देवाचं सामर्थ्य हे आमच्या बुद्धी सामर्थ्यापलीकडे आहे. त्याचा अनुभव घ्या, त्याचा उपयोग करा. पहा केवढा मोठा आनंद आणि केवढा मोठा विजय त्यातून आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतो प्रियांनो. आणि शेवटचा विषय यामध्ये दैवी पुरवठ्याच्या प्रत्येक गरजेसाठी उत्तम मार्ग म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि दैवी पुरवठा, दैवी पुरवठा कोणाच्या द्वारे आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. 4:19 त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवेल. गौरवाच्या द्वारे पुरवेल. कोणामध्ये? ख्रिस्त येशूच्या ठाई. तुमची प्रत्येक गरज, तुमची प्रत्येक गरज, हे फार महत्त्वाचं आहे प्रियांनो. आमची अशी कोणती गरज आहे की जी देवाच्या समक्षते पलीकडे किंवा देवाच्या सक्षमते पलीकडे आहे, जे देवाला शक्य होणार नाही? आहे का अशी कुठली आमची गरज की नाही हे देवाला पण शक्य होणार नाही? कुठलीच गरज नाही. आमची कुठलीच अशी गरज नाही की जी देव पुरवू शकत नाही. ख्रिस्त येशूच्या ठाई आमच्या सर्व गरजांची परिपूर्ती आम्हाला पाहायला भेटते. देव आपल्या संपत्तीनुरूप. देवाच्या संपत्तीचं मोजमाप करा बरं. आम्ही आमच्या संपत्तीचं मोजमाप करतो ना. सेविंगमध्ये किती आहे, FD मध्ये किती आहे, कुठं काय काय करून ठेवलेलं आहे, एक आकडा आमच्याकडे येऊ शकतो. देवाच्या संपत्तीचं मोजमाप करा बरं. शक्यच नाही आम्हाला देवाच्या संपत्तीचं मोजमाप करणे, देवाच्या सामर्थ्याचं मोजमाप करणे, त्याच्या प्रीतीचं मोजमाप करणे. प्रियांनो, आम्हाला शक्यच नाहीये. आणि देव त्या अमर्याद संपत्तीमधून, त्या अमर्याद अशा प्रेमामधून तुम्हाला आणि मला पुरवठा तो करतो. तुमची आणि माझी प्रत्येक गरज तो पुरवतो. प्रियांनो, आमची जी मुख्य गरज होती, आम्ही मरणात होतो, देवाने आम्हाला जीवन दिलं. देवाने आम्हाला जीवन दिलं. ह्यापेक्षा अधिक आम्हाला काय पाहिजे? ह्यापेक्षा आम्हाला अधिक काय पाहिजे? देवाने आम्हाला जीवन दिलेलं आहे. आणि मग ज्याने आम्हाला येथवर आणलेलं आहे तो आम्हाला येथून पुढेही घेऊन जाणार आहे. त्याच्यावरती आपली सर्व भिस्त आम्हाला टाकता येईल. आणि त्याच्यावरती आपली सर्व भिस्त टाकण्याच्या द्वारे आम्ही आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक रीतीने
आणि भौतिक रीतीने देखील आशीर्वादित आणि भरपूर अशा प्रकारचं जीवन आम्हाला जगता येईल. प्रियांनो, आज 8 विषय मी तुमच्या समोर ठेवले. या 8ही विषयांचा केंद्रबिंदू हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. हे 8 विषय, हे 8 संदेश आहे ज्यांचा केंद्रबिंदू प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्यांनी नोट डाऊन करून घेतले त्यांच्या लक्षात राहतील. ज्यांनी फक्त ऐकलेत माहीत नाही कुठपर्यंत लक्षात राहतील, परंतु आता मीडियामुळं आमच्यासाठी बरं आहे की संदेश अपलोड राहतात. आम्हाला पाहिजे त्यावेळेस आम्ही ते काढून परत आम्ही ते एकदा त्याचं रिव्हिजन आम्ही करू शकतो. परंतु प्रियांनो, आज महत्त्वाचं हे आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो आम्हाला सर्व गोष्टींचा केंद्रबिंदू पाहायला भेटतो, आज तो आमच्या जीवनाचा केंद्रबिंदू झालेला आहे का? आज त्याला आमच्या जीवनामध्ये आम्ही ती अति उच्च स्थान आम्ही दिलेलं आहे का? आज त्याला आमच्या जीवनामध्ये ते प्रथम स्थान आम्ही दिलेलं आहे का? आमचं जगणं त्याच्यासाठी, आमचं मरणं त्याच्यासाठी, या प्रकारे आम्ही स्वतःचं समर्पण किंवा ह्या प्रकारचं स्थान आम्ही त्याला आमच्या जीवनामध्ये दिलेलं आहे काय? ह्या प्रकारचं स्थान आम्ही त्याला आमच्या जीवनामध्ये दिलेलं आहे का? या आपले डोळे आपण बंद करूया आणि स्वतःला हा प्रश्न करूया. आपल्या स्वतःला हा प्रश्न आपण करूया, काय आज मी त्या ख्रिस्ताला, आज जे पवित्र शास्त्र माझ्या समोर आहे, 1600 वर्षांचा इतिहास त्यामध्ये, जगाच्या स्थापनेपूर्वीपासून तर या जगाच्या शेवटापर्यंत जे आम्हाला शिकवतं त्याचा केंद्रबिंदू प्रभू येशू ख्रिस्त आहे. माझं जीवन तर 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्षांचं आहे. या थोडक्या वर्षांचा केंद्रबिंदू मी प्रभू येशू ख्रिस्ताला करू शकत नाही काय? आम्हाला शक्य आहे. जो आम्हाला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे आम्हाला ते शक्य आहे. आज आमच्या जीवनामध्ये असं काय आहे की जे आम्हाला असं वाटतं की नाही, हे मला शक्य होणार नाही? देव तुम्हाला सामर्थ्य देणारा आहे. देव तुम्हाला सामर्थ्य देणारा आहे. देव तुम्हाला सामर्थ्य देणारा आहे. होय पवित्र देई बापा, आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझ्या नावाला उंचावितो प्रभू, आम्ही तुझ्या नावाला उंचावितो. आज आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये आहोत प्रभू, तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही आहोत. आणि पवित्र देई बापा, आज तुझ्या उपस्थितीमध्ये आज जे तुझं वचन आम्ही वाचलं, ज्यावरती मनन आम्ही केलं, पवित्र देई बापा, ते आमच्या अंतःकरणात खोलवरती रुजल्या जावं. पवित्र देई बापा, ते 100 पट पीक देणारं व्हावं. आमच्या जीवनाचा केंद्रबिंदू, आमच्या जीवनाचा ध्येय, ते प्रथम स्थान तूच असावं प्रभू. म्हणून आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. आमचं जगणं तुझ्यासाठी असेल, आमचं मरणं तुझ्यासाठी असेल प्रभूची. या प्रकारे देई बापा समर्पित होण्यासाठी तू आमचं सहाय्य कर, तू आमचं सहाय्य कर प्रभू. तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. आज या ठिकाणी बसलेल्यांपैकी जो कोणी आपल्या मनामध्ये प्रार्थना करतोय पवित्र देई बापा, तुझं सामर्थ्य मागत आहे पवित्र देई बापा, जो पुन्हा एक नवीन प्रयत्न करण्यासाठी आज स्वतःचे विचार बदलत आहे प्रभू, त्या प्रत्येक भावाला, त्या प्रत्येक बहिणीला मी तुझ्या हातांमध्ये देत आहे. या दिवसांमध्ये तुझं मोठं काम तू त्यांच्या जीवनात कर, मोठा विजय त्या प्रत्येकाला त्यांच्या जीवनामध्ये तू दे आणि तुझं गौरव तू करून घे प्रभू. मी तुझा आभार मानून प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. पुन्हा एकदा आठवण करून देतो, पुढचा रविवार हा फादर्स डे विशेष असेल आणि म्हणून पुढच्या रविवारला येत असताना आपल्याला आपल्या वडिलांचा सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. त्या तयारीने आपण येऊया. मंडळीमध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये जे वय 70 वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे असतील त्यांची नावं कृपा करून आमच्याकडे द्या, जेणेकरून पुढच्या रविवारी त्यांचा विशेष सत्कार आपल्याला करता येईल. यावेळी सर्वजण उभं राहूया.
प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदुदित असो. आमेन.